नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित माध्यम सेमी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 49 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। क्वेश्चन नंबर 1A, फिलिंग द ब्लँक्स। द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट। -5 into -3, answer 15. Third, the sum of the measure of the angle in a linear pair is 180 degree. There are infinitively rational numbers between any two rational numbers, a raised to m, a raised to n, a raised to m plus n. Next question B, match the pairs 5 marks. Group A join bar graph, answer D, comparative study. Twice x plus 3y, answer A, binomials. Root 144, answer F, 12. Supplementary angles, answer B, 180 degree. A raised to 0, answer C, 1. Question number 2, solve any 5 sub questions, 10 marks. 1. Draw a line segment AB of length 4 cm and draw its perpendicular बायसेक्टर। 4 सेंटीमीटरची रेषा काढून त्याला लंब दुभाजक काढायचा आहे। इथे पुढे आकृती दिलेली आहे, ती व्यवस्थित वहीमध्ये काढून सराव करा। आकृती काढत असताना अगोदर 4 सेंटीमीटरची लाईन काढायची आहे। त्यानंतर ए वरती टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कंस काढायचा आहे। तीच कृती बी वरती करायची आहे। इथे आकृती काढून दाखवलेली आहे, त्या आकृतीचा व्यवस्थित सराव करा। आकृती पहा। सुरुवातीला लाईन AB काढलेली आहे, त्यानंतर परपेंडिक्युलर लाईन MN काढलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, मल्टिप्लाय -2 into -7, आन्सर 14. मायनस इंटू मायनस प्लस होतात। 3. फॅक्टराइज द फॉलोइंग। 216 फॅक्टर पाडायचे आहेत। उत्तर लिहून दिलेलं आहे, व्यवस्थित उत्तर पहा। 36 into 6 इज इक्वल टू 6 into 6 into 6. पुन्हा 6चे फॅक्टर पाडलेले आहेत। 3 into 2, 3 into 2, 3 into 2. फक्त अवयवच पाडायचे आहेत। इथं उत्तर संपलेलं आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, याच क्वेश्चनमधील 4th क्वेश्चन पहा काय दिलेलं आहे। राइट द मेजर ऑफ इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल 40 डिग्री, कॉम्प्लिमेंटरी अँगल 90 डिग्री मायनस 40 डिग्री इज इक्वल टू 50 डिग्री। कॉम्प्लिमेंटरी अँगलची जी पेयर्स असते त्याची ॲडिशन 90 डिग्री असते। एक कोन 40 दिलेला आहे, म्हणजे दुसरा कोन 50 असणार आहे। 5th क्वेश्चन, कॅरी आउट द फॉलोइंग ॲडिशन। 5/36 प्लस 6/42। इथे बाजूला उदाहरण सोडवून दिलेलं आहे, व्यवस्थित उदाहरण पहा। 5 into 42/36 into 42 plus 6 into 36/42 into 36. मल्टिप्लिकेशन केलं 210 प्लस 216, त्यांचे ॲडिशन केलेले आहे 426। डिनॉमिनेटर सेम असल्यामुळं तो एकदाच लिहिला आणि कॅल्क्युलेशन केलेलं आहे। आन्सर आलं 71/252। 6th क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू 5, 3. 5चा 3 वेळा गुणाकार करायचा आहे। 5 into 5 into 5, आन्सर 125। क्वेश्चन नंबर 3, सॉल्व एनी 5 सब क्वेश्चन्स, 10 मार्क्स। 1. फाइंड द स्क्वेअर रूट 625। वर्गमूळ काढायचं आहे 625चं, उत्तर 25 येणार आहे। ते पहा कसं उत्तर आलेलं आहे ते। स्क्वेअर रूट काढत असताना आपण त्याचे 2 मेथड वापरू शकतो, एक डिव्हिजन मेथड आणि एक फॅक्टर मेथड। डिव्हिजन मेथडने इथे उदाहरण सोडवून दिलेलं आहे पहा। 625 त्याचे फॅक्टर सुद्धा इथे लिहून दिलेले आहेत। स्क्वेअर रूट काढण्यासाठी रूटचा साईनचा वापर केलेला आहे। 5 कॉमन असल्यामुळे दोनदा घेतले आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केलेले आहे 25। व्यवस्थित उदाहरणाचा या सराव करा। त्यानंतर सेकंड पहा उदाहरण, सिम्प्लिफाय ब्रॅकेटमध्ये 13 into 4 डिवाइड 2 - 26। अगोदर कंस सोडवायचा आहे।
52 13 चौक 52 डिवाइड बाय 2 52ला 2ने भागाकार केल्यानंतर 26 म्हणजे 26 वजा 26 बरोबर 0 उत्तर येणार आहे. 3 राईट द नेम ऑपोजिट रे. राईट द नेम ऑफ पेअर्स ऑफ द ऑपोजिट रे. रेची नावे लिहायची आहेत आणि विरुद्ध जोडी लिहायची आहेत. रे PL अँड रे PM ही विरुद्ध जोडी आहे आणि दुसरी रे PN अँड रे PT हीच किरणांची सुद्धा नावे लिहायची आहेत. 4 फाइंड द HCF. मसावी काढायचा आहे 105 154. हे उदाहरण आपण फॅक्टरायझेशन मेथडने इथं सोडवलेलं आहे. 105 इज इक्वल टू 21 इंटू 5. पुन्हा 21चे फॅक्टर पाडलेले आहेत. त्याचप्रमाणे 154चे सुद्धा फॅक्टर पाडलेले आहेत. मसावी म्हणजेच HCF लिहायचं आहे. इथे मराठीत लिहिलेलं आहे पण मुलांनी सेमीमध्ये लिहा HCF आणि त्याच्या पुढे लिहा कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर 7 आलेला आहे म्हणून HCF 7. 6वा क्वेश्चन ॲडिशन करायचे आहे. 2x प्लस 4y प्लस 3x प्लस 2y. आन्सर पहा 2x प्लस 4y प्लस 3x प्लस 2y. 2x जवळजवळ घ्यायचे आहेत, y जवळ घ्यायचे आहेत. 2x प्लस 3x 5x, 4y प्लस 3y 7y. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व एनी 5 सब क्वेश्चन्स 10 मार्क्स. फाइंड द LCM. लसावी काढायचा आहे. नंबर दिलेले आहेत 15 30 90. यांचा लसावी आपल्याला तोंडी सुद्धा येतोय 90 असणार आहे. फॅक्टरायझेशन मेथडने उदाहरण सोडवलेलं आहे. 15चे फॅक्टर दिलेले आहेत, 30चे दिलेले आहेत, 90चे दिलेले आहेत. त्यावरून LCM इज इक्वल टू कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर मराठीत लिहिलेलं आहे. सेमीमध्ये ओळ तिथं लिहा. कॉमन फॅक्टर 5 इंटू 3. पुन्हा 2 सुद्धा कॉमन आहे आणि अनकॉमन नंबर एकटा 3 आहे. त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं 90 येणार आहे. यानंतर सेकंड क्वेश्चन पहा. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. 13/4 डिवाइड करायचं आहे 13ला 4ने. आन्सर 3.25. 3 फाइंड द व्हॅल्यू 4/5 रेशो 3 डिवाइड बाय 4/5 रेशो 2. बेस सेम असल्यामुळं एकदाच लिहायचं आहे 4/5. इंडेक्स जे दिलेले आहेत 3 - 2 त्यांचं आन्सर आलं 1. 4 ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल AWB. पॉईंट्स इन द इंटेरियर. पॉईंट R, पॉईंट N, पॉईंट C अँड पॉईंट X. पॉईंट्स इन द एक्सटेरियर जे बाहेर पॉईंट्स आहेत ते लिहायचे आहेत. पॉईंट T, पॉईंट U, पॉईंट Q, पॉईंट V, पॉईंट Y. यावर आधारित अजून एक प्रश्न विचारतात. लाईनवर कोणते पॉईंट आहेत ऑन द लाईन. तर त्याचा आन्सर पॉईंट A, पॉईंट W, पॉईंट B. पण इथं हा प्रश्न विचारलेला नाही. 5वा प्रश्न 5th क्वेश्चन फाइंड द HCF बाय डिव्हिजन मेथड 144 अँड 252. मसावी काढायचा आहे डिव्हिजन मेथडने. यासुद्धा प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. उदाहरण पहा. 144 त्याचे फॅक्टर पाडलेले आहेत पहा. त्यानंतर 252 त्याचेसुद्धा फॅक्टर पाडलेले आहेत. HCF इज इक्वल टू कॉमन फॅक्टर. कॉमन कोणकोणते आहेत 2 × 2 × 3 × 3. आन्सर HCF 36. 6th क्वेश्चन राईट द मेजर ऑफ द सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स. 85 सप्लिमेंटरी अँगलची जी पेअर असते त्याची ॲडिशन 180 डिग्री असते म्हणून 180 डिग्री मायनस 85 इज इक्वल टू 95. 120 180 डिग्री मायनस 20 इज इक्वल टू 60 डिग्री. क्वेश्चन नंबर 5 सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स 10 मार्क्स. 1 ड्रॉ ट्रायंगल ऑफ द गिवन मेजर इन ट्रायंगल STU. ST इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, TU इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, SU इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. अगोदर यांची रफ डायग्राम काढायची आणि त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन करायची आहे म्हणजेच रचना करायची आहे. आकृती पहा.
ST 7 सेंटीमीटर, TU 4 सेंटीमीटर आणि SU 5 सेंटीमीटर. अगोदर TU कन्स्ट्रक्शन करायचं आहे, त्यानंतर कंस काढायचे आहेत. सेकंड, सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन. कर्ली ब्रॅकेट 220 minus 140 plus 10 into 9 plus minus 2 into 5 minus 100. 220 minus 140 करायचं आहे, 80 आलं. 10 into 9 90 minus 2 into 5 minus 10. कंसाच्या बाहेर जे -100 आहे ते आहे तसं लिहायचं आहे. 80 प्लस 90 म्हणून मधून -10 गेले, 80 राहिला. 80 प्लस 80 160 मायनस 100. आन्सर 60 येणार आहे. व्यवस्थित उदाहरणाचा सराव करा. यासाठी बॉडमॉसचं सूत्र वापरायचं आहे. अगोदर ब्रॅकेटेस सोडवायचे आहेत, त्यानंतर डिव्हिजन, नंतर मल्टिप्लिकेशन, नंतर अनुक्रमे ॲडिशन सबट्रॅक्शन सोडवायची असते. आता लास्ट क्वेश्चन पहा. प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये प्रथम सत्र किंवा संकलित मूल्यमापन सत्र 1 2025-26 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. काय दिलेला आहे तो. ग्राफ काढायचा आहे, आलेख काढायचा आहे, माहिती दिलेली आहे ती आपण वाचन करूया. द नंबर ऑफ सॅम्पलिंग प्लांटेड बाय स्कूल ऑन वर्ल्ड ट्री डे. जागतिक वृक्ष दिन आहे, त्यानिमित्ताने स्कूलमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे. नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय या शाळांनी किती झाडे लावलेली आहेत त्याची लिस्ट दिलेली आहे. त्याचं व्यवस्थित वाचन करा आणि त्याप्रमाणे आपल्याला ग्राफ काढायचा आहे. इथे नमुना दाखल ग्राफ काढून दाखवलेला आहे. याप्रमाणे ग्राफ पेपरवरती हा व्यवस्थित ग्राफ काढा. हा रफ काढून दिलेला आहे. इथे ग्राफ पेपरचा वापर नाही केला, परंतु मेजरमेंट ॲक्युरेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद.